आहोत. सन्मानचिन्ह या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले आहेत प्रमोददादा गोरले आणि रुपेशदादा गोरले उद्योगपती भोकरे यांच्या माध्यमातून. आपले देखील मनापासून आभार. चला फलंदाज पाठवून द्या. कॉमेंटेटर्सने सांगायलाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. क्षेत्ररक्षक आलेले आहेत मैदानामध्ये. बॅटिंग साईड तुम्ही फलंदाज त्वरित पाठवून द्या. बेस्ट फिल्डर करिता देखील आकर्षक ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. डोंबिवलीचे युवा उद्योजक आणि या गावचेच ते सुपुत्र आहेत प्रशांत बबन गोरले साहेब. स्वर्गीय भाऊ सोलू गोरले आणि स्वर्गीय अनंता सोलू गोरले यांच्या स्मरणार्थ त्याबद्दल प्रशांतजी गोरले साहेब आपले देखील विशेष आभार. बॉल स्पॉन्सर केलेले आहेत या स्पर्धेमध्ये चेतनजी पाटील उद्योगपती दळेपाडा, किशोर भाऊ गोरले, राम ठाकरे उद्योगपती कोशिंबी, तसेच कुमार कौस्तुभ किसन फापे मनसे बोरिवली गट उपविभाग अध्यक्ष आपले देखील विशेष आभार. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर क्रिकेट रसिक एन्जॉय करतात त्यासाठी सौजन्य लाभलेलं आहे सन्माननीय सचिन बाळाराम पाटील साहेबांचं कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आपले देखील मनापासून आभार. टॉस सेरेमनीमध्ये टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत प्रत्येक मॅचमध्ये त्यासाठी सौजन्य अजय गुरुनाथ देसले साहेबांचं लाभलं आहे भोकरी गावचे उद्योगपती आपले देखील मनापासून आभार. पाण्याची व्यवस्था कुमार रोशन पांडुरंग माळी आणि भूषण पांडुरंग माळी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आपले देखील आभार. शाल पुरस्कृत केलेले आहेत कैलासवासी श्रावण भगवान कथोरे यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी भगवान कथोरे यांनी त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. चुण्याची व्यवस्था रणजित कदम यांच्याकडून करण्यात आलेली आहे आपले देखील मनापासून आभार. टँकरची व्यवस्था कुमार निखिल अरुण गोरले साहेब आणि कुमार परेश बाळू पिसाळ यांच्या माध्यमातून आपले देखील विशेष आभार. जेवणाची व्यवस्था अर्थातच सुनील भोईर साहेबांच्या माध्यमातून आपले देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. अमोल गोरले आणि प्रफुल्ल चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. D11चे ते कोच आहेत. स्वागत आहे आपलं. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज शोएब तयार होत असताना संदेश पाटील आणि संदेश देसले ही सलामीची जोडी. दोन संदेश बघायचे काय संदेश घेऊन आलेले आहेत. D11 भोकरी संघ प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल हो पहिलाच बॉल आडव्या बॅटनं तटवलाय. टायमिंग विशेष नाही आहे परंतु एक धाव मिळणार आहे. मिड विकेट रिजनमध्ये बॉलला अडवलं गेलं आहे. अकाउंट ओपन होत आहे पहिल्याच बॉलवर संदेश पाटीलचं आणि D11 भोकरी संघाचं. D11 भोकरी विरुद्ध JBN राहुल. JBN नेटवर्कचे प्रोप्रायटर सुजित जाधव यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत ज्यांच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा या स्पर्धेमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा देखील सामना आहे. पहिल्या फेरीतील लढत आजचा दुसरा दिवस दुसरा सामना. पुन्हा एकदा बॉल चाललाय मिड विकेट रिजनमध्ये. तोच फिल्डर बॉलवर येतोय. आणखी एक सिंगल इथे पाहायला मिळते. संदेश देसले यांनी देखील अकाउंट ओपन केले. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामुळेच प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असतोच. 4-4 षटकांचे सामने आहेत. झटपट क्रिकेट आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन कट केलाय. हवेतून मात्र गॅप शोधलाय. जबरदस्त फटका आहे. 2 खेळाडू बॉलच्या मागे. बॉल मात्र सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. संदेश पाटील यांच्या बॅटमधून एक कलात्मक फटका. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला फटका होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता थोडासा आणि तिथे विड्थ होती खरं तर. उजव्या स्टिचच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. अलगत बॉलला कट केला आणि 4 धावा प्राप्त केल्या. यावेळेला आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून आणखी एक सुंदर फटका. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. फिल्डर पाठलाग करतोय. डीजे चौकार गेलेला नाही. तिकडे फिल्डरने बॉल अडवलाय. 2 धावा मिळतील. D11 भोकरी संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी स्वप्नील गोरले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा नेटचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज शोएब वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. लोफल टॉस. यावेळेला क्लासिक फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह परंतु समोर प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे.
फटका चांगला होता परंतु जास्त धावा मिळणार नाहीत. फक्त एक धाव मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावर D11 भोकरी संघाची बिनबाद 9 रन्स विदाउट लॉस. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं वेळेच्या मर्यादा असणार आहेत. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्येच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि 4 षटकं जे आहेत ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. यानंतर सामना क्रमांक 3 असणार आहे अल्फती स्पोर्ट्स पडगा विरुद्ध VR भादाणे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. रुपेश दादा गोरले यांच्या माध्यमातून देखील दोन्ही सलामीवीरांसाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संदेश पाटील आणि संदेश देसले. गोलंदाजीसाठी मात्र दिनेश भोईर एक्सपिरियन्स कॅम्पेनर कमबॅक करतायत. पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे समोर. जबरदस्त कॅच. विकेट नंबर 1 गोज डाऊन. जबरदस्त सुरुवात येथे म्हणता येईल गोलंदाज दिनेश भोईर यांच्यासाठी. पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता फलंदाजाच्या. आमंत्रित केलं मोठ्या फटक्यासाठी परंतु समोर फिल्डर सेट होता बाउंड्री लाईनवर आणि त्या फिल्डरला क्लिअर करता आलेलं नाही आहे. फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. संदेश पाटील 8 धावा त्याने बनवल्या 1 चौकाराच्या मदतीनं. नवीन बॅटर प्रफुल्ल मैदानामध्ये पोहोचलाय. प्रथमेश मैदानामध्ये पोहोचलाय. धावसंख्या 1-9. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ बॉल. परफेक्ट डिलिव्हरी अँड क्लीन बॉल्ड. बॅक टू बॅक झटके देत असताना दिनेश भोईर येथे प्लेड ऑन झालेला आहे. फलंदाज थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा हा यॉर्कर होता. मॅचची आतली कडा लागली आणि त्यानंतर इष्ट्यांचा वेध बॉलनं घेतलेला आहे. 2 बॉल्समध्ये 2 विकेट्स. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज दिनेश भोईर. कमालीची सुरुवात. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर आर्यन मैदानामध्ये. ऑन साइडला भरपूर प्रोटेक्शन आहे. हॅट्रिक बॉल हवेत होता. फिल्डर स्वतः गोलंदाज प्रयत्नशील होता त्या ठिकाणी मात्र त्याच्या थोडासा आवाक्या बाहेर. टायमिंग जरूर चांगलं पाहायला मिळत आहे. समोर फिल्डर डीपमध्ये सेट आहे. 1 धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे या मॅचमध्ये टीम JBN राहुल. सुजित जाधव यांचा संघ आहे आणि अफलातून सुरुवात त्यांच्यासाठी जरूर पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक देखील चांगलं राहिलं. 1 चौकार आला होता परंतु जास्त काही धावा गोलंदाजाने खर्च केल्या नव्हत्या. शोएबनं फक्त 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये मात्र धारदार गोलंदाजी दिनेश भोईरची पाहायला मिळते. मात्र हा बॉल कमजोर आहे. फुल टॉस फेकून दिलाय त्याला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉलचा देखील इशारा. षटकार. बीमर बॉल त्याच्यावर एक उत्तुंग फटका. षटकार येतोय. 7 धावा स्कोअरमध्ये ॲड होत असताना प्रेशर जे वाढलं होतं ते रिलीज येथे केलंय फलंदाज संदेशनं. स्वप्नील गोरले यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. आणखी एक चांगली संधी फलंदाज संदेश देसलेकडे असणार आहे. धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल फ्री हिट. या वेळेला एलिव्हेट करू शकलेला नाही आहे. ग्राउंडेड फटका पाहायला मिळतोय. खरं तर हवेत लॉफ्ट करायचा होता बॉल मात्र बॅटच्या मधोमध आला नव्हता. 1 धाव येथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढील सामन्यासाठी अल्फते पडगा आणि VR बादाणे दोन्ही संघांचे कर्णधार आपण सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर चौथा सामना असेल किंग स्पोर्ट्स खानिवली आणि तलवली स्पोर्ट्स अप्सर रेस अँड कंपनी.
या दोन संघांदरम्यान. SK स्पोर्ट्स सापे बी विरुद्ध HG ढोळे हा 5वा सामना असेल. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये SK अँड आई गावदेवी सापे ए संघानं बाजी मारली आहे, पराभूत केलं त्यांनी जुपाडा टीमला. चला जास्त वेळ घेता येणार नाहीये, लक्षात असू द्या. एका चांगल्या मॅचची अपेक्षा जरूर क्रिकेट रसिक करतायत. रंगतदार लढती क्रिकेट रसिकांना पाहायला आवडत असतात. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला टर्न केला ऑन साईडला, चांगला फटका आहे, फाईन लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. पायांकडे येणारा बॉल होता, त्याला योग्य दिशा दिली आहे फलंदाज आर्यननं. महत्वाचा चौकार प्राप्त करतोय. 4 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 22वर. षटकाची सुरुवात अफलातून होती. पहिल्या 2 बॉल्समध्ये 2 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु तो बीमर बॉल त्याच्यावर षटकार आला, त्यानंतर चौकार आलाय. हा बॉल चांगला आहे, शरीरावर आदळलाय, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर अखेर हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या D11 भोकरी संघाची फलकावर 2-22. 2चे आकडे सध्या खेळपट्टीवर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकं, 22 धावा, 2 गडी बाद. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. कालचा पहिला दिवस होता जो गाजवला आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे संघानं. अंतिम 4 मध्ये त्यांनी धडक दिलेली आहे. सेमीफायनल्सची जी फेरी आहे ती गाठलेली आहे. काल अमर स्पोर्ट्स कासनी संघाचा देखील खेळ चांगला राहिला होता, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये ते पराभूत झाले. जय गणेश वाफाळे ए टीमला देखील काल आपण ॲक्शनमध्ये बघितलं होतं. त्यांची देखील कामगिरी जरूर चांगली होती, परंतु अखेर त्यांना देखील माघार घ्यावीच लागली. उंच उडवलाय, यावेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली, काऊ कॉर्नरला, जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अमोल नारायण गोरले यांचं देखील आगमन झालं आहे. आपल्याला देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. अर्सलान गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याला पहिल्याच बॉलवर यश मिळतंय. फलंदाज संदेश देसलेचा खेळ येथे समाप्त होतोय. 8 धावा त्याने बनवल्या. संदेश पाटीलनं देखील 8 धावा बनवल्या आणि प्रथमेश 0वर बाद झालाय. ओव्हरची कडा लागली, बॉल हवेत आहे, परंतु फिल्डरपर्यंत कॅरी झाला नाहीये. मिसफिल्ड, बॉल मागे चाललाय डीप थर्डमॅनला, बॉल अडवला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 24वर. 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. विकी ऑन स्ट्राईक. निलेश कथोरे आणि नरेश गोरले यांच्याकडून विक्कीसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक, 500 म्हणजे 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि तो प्रयत्न केला यावेळेला, परंतु बॉलपासून दूर राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. एक चांगला बॉल येथे समाप्त करत असताना गोलंदाज अर्सलान. या षटकाची सुरुवात देखील JBN राहुल संघासाठी अतिशय चांगली झाली आहे, जशी मागच्या षटकामध्ये आपण बघितली होती, परंतु तदनंतर फलंदाजांनी कमबॅक केलं. थोडी चूक घडली होती. गोलंदाज दिनेशकडून जो एक बीमर बॉल पडला होता, त्यानंतर ते षटक थोडंसं खर्चिक राहिलं. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. अर्सलानचा हा बॉल यावेळेला स्विंग केला ऑन साईडला, धमाकेदार फटका, अगदी व्यासपीठाला सलामी देणारा उत्तुंग षटकार. लाजवाब फटका अक्रॉस द लाईन खेळत असताना टायमिंग अतिशय जबरदस्त होतं आणि शक्तीचा देखील चांगला वापर होता या फटक्यामध्ये. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान हवाई फायर. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 30वर. 30 रन्स. पुन्हा एकदा उंच उडवलाय समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येत आहेत, जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर 6. तिसऱ्या बॉलवर जर षटकार आला तर मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील गोरले यांच्याकडून 1000 रुपये आहेत. निलेश कथोरे यांच्याकडून 500 आणि नरेश गोरले यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. कमालीची बॅटिंग विकी करतोय.
4 बॉलचा सामना केलाय, 14वर जाऊन तो पोहोचलाय. संघाची धावसंख्या पोहोचवली 36वर. अशा फटक्यांची आवश्यकता असते. 4-4 षटकांचे सामने तुम्ही खेळत आहात. पुढचा बॉल, याही वेळेला प्रयत्न होता परंतु बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. इनसाइड एज, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल तेथे मिळते फलंदाजाला आणि याचबरोबर हे षटक समाप्त होते. मागच्या षटकामध्ये जे घडलं होतं तसंच काहीसं घडलंय अर्सलानच्या षटकामध्ये देखील. सुरुवात चांगली परंतु षटकाचा अंत तेवढा चांगला करता आला नाही. 2 षटकार आले, फलंदाजाने पलटवार केला. धावसंख्या 37, 3 षटकांचा खेळ संपलाय. D11 भोकरी संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आज फलंदाज खोऱ्यानं धावा काढताना दिसत आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं सापे संघाला प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हर्समध्ये 58 बनवल्या होत्या आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत 3 ओव्हर्समध्ये 37 धावा, चांगली धावसंख्या आहे. 12.33ची सरासरी राखली गेलेली आहे. आणखी 12 ते 13 धावा जर आल्या तर 50 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते आणि तो एक माइलस्टोन आहे. 50 धावा हा जो आकडा आहे तो प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवत असतो. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी हंजला, कॅप्टनने उल्लेख केला होता हंजलाचा टॉसच्या दरम्यान महत्त्वाचा गोलंदाज आहे. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर असणार आहे. स्ट्रायकिंग इनला विकी, ऑफस्टिकच्या बाहेर बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. चांगला बॉल बॅट्समनला बीट करत असताना डॉट बॉलनं सुरुवात होते या षटकाची. आपण बघतोय ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे. एक पॉईंट सर्कलच्या आतमध्ये. बाकीचे 2 खेळाडू सीमारेषेवर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉग ऑफ. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन सीमारेषेवर आहे. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि इतर खेळाडू हे सीमारेषेवर तैनात पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, या वेळेला काहीतरी अडथळे आलेले आहेत त्यामुळे बॉल टाकलेला नाही आहे गोलंदाजानं. सुरुवात जेवढी महत्त्वाची आहे तेवढाच अंत देखील महत्त्वाचा असतो गोलंदाजासाठी. मागच्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं सुरुवात चांगली होते परंतु शेवटच्या 3 बॉल्सवर मोठे फटके येत आहेत आणि त्यामुळेच गोलंदाजांचं थोडंसं गोलंदाजीचं विश्लेषण बिघडलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. धावसंख्येचा आलेख वाढत आहे. शॉर्ट ऑफ लेंथ पंच केलाय, बॉल हवेत आहे, डीपमध्ये फिल्डर आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल होता. जजमेंट तर चांगलंच होतं. हातात बॉल पडला होता परंतु हातातून निसटलाय. जीवदान मिळतंय फलंदाज विकीला. 1 धाव त्याने पूर्ण केली. सिंगलच्या जोरावर धावसंख्या D11 भोकरी संघाची जाऊन पोहोचले 38वर. उसळचा बॉल होता, त्याला कव्हरच्या वरून षटकारामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विकीनं. विकीचा प्रयत्न चांगला राहिला आहे. आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगली इनिंग्स जरूर तो खेळताना दिसतोय पण आता स्ट्राईक असेल आर्यनकडे. आर्यनला देखील काही मोठे फटके खेळावे लागतील. 1 चौकार जरूर त्याने ठोकलाय. शेवटचे 4 बॉल्स बाकी. धावसंख्या 38. चला स्पीडअप करा प्लीज JBN राहुल. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. फुल टॉस आहे परंतु मिस हिट. बॉल हवेत आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय. ओव्हर थ्रोचा फायदा घेत आहेत फलंदाज आणि DRHची मागणी आता राहुल संघानं केली आहे बीमरसाठी. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय बीमर आलेला आहे. नो बॉल परंतु बघायचं आहे पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे. सो डिसिजन पेंडिंग. फुल टॉस बॉल होता, त्याला ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण बघायचं आता त्याची हाईट कितपत आहे, फलंदाज कुठे खेळतोय आणि TV पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आउट. सॉरी, झेल घेतलेला नाहीये, क्षमा असावी. मात्र 2 धावा मिळतील. फलंदाज नाबाद असेल परंतु फेअर डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल. वेट करत असताना हुक केलाय. बॉल हवेत आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. जबरदस्त फटका आर्यनच्या बॅटमधून
चांगल्या पोझिशनमध्ये आला होता. बॉल थोडासा स्लो आला होता, त्याने वेट केला, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर चेंडूच्या लाईनच्या आत जात असताना हुक केलं. रिस्क होती फटक्यामध्ये, परंतु टायमिंग चांगलं होतं. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 वर 46. हंजला वन्स अगेन. वेगवान बॉल, वेगात बीट केलं बॅटरला. विकेट कीपर देखील ते बीट होताना दिसतोय. त्याच्या हातातून बॉल सुटलाय. एक धाव कंप्लीट केली फलंदाजांनी आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. बाईचा इशारा पंचांकडून. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 47. चला पुढील सामन्याच्या टॉस करिता अल्फा ते पडगा टीमचे कॅप्टन आणि VR स्पोर्ट्स बादाने टीमचे कॅप्टन दोघांनी यायचं आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या झाले 47 रन 47 धावा. जवळपास प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जमा केलेल्या आहेत फलंदाजांनी. एक चांगली धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. दुसऱ्यांदा असं घडलंय या षटकामध्ये. मोठा फटका जर आला तर 50+ टार्गेट असणार आहे. 2 धावा आल्या तर 50 हे एक्झॅक्ट टार्गेट असेल. पण बघायचं नेमकं काय घडतंय. हंजला, काही चांगले चेंडू हंजलाने टाकलेत या षटकामध्ये. ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅकपास ड्राईव्ह. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर पोहोचलाय, परंतु मिसफील्ड बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. दुसरा खेळाडू दिनेश बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत आणखी एक धाव तेथे पूर्ण करतायत फलंदाज. एकूण 3 धावा कंप्लीट होत आहेत या बॉलवर, म्हणजेच 50 धावा फलकावर लागतायत आणि टार्गेट असेल 51 धावांचं JBN राहुल संघासमोर. 51 इज द टार्गेट. जाणार आहोत आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. अल्फते स्पोर्ट्स पडगा वर्सेस VR स्पोर्ट्स बादाणे. अमोल गोरले यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. येस, पाहुण्यांचं स्वागत आहे. दोन्ही कर्णधारांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस आहे. आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 भोकरी. अमी भोकरीकर आणि श्रावण चषक अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. VR स्पोर्ट्स बादाणे विरुद्ध अल्फते स्पोर्ट्स पडगा. VR स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉल देत आहेत. अमी भोकरीकर अशी मागणी आहे त्यांची. कॉईन खाली गेलंय. येस, अमी भोकरीकरच आलेलं आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय देणार आहोत, जे अजय देसले यांनी पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभतंय. अजय देसले यांचे विशेष आभार. थँक्यू सो मच. अमोलजी गोरले, आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. काय निर्णय असणार आहे? गोलंदाजी करू आम्ही. काल बादाणे गावचा एक संघ खेळला, त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. ते क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलसाठी. त्याच्यामुळे आता तुम्ही आज खेळायला आलेले आहेत, तर तुमच्यावर एक्स्ट्रा प्रेशर असणार आहे का? नाही, काही नाही प्रेशर. चांगले गेम केलो आम्ही. आणि कुठले खेळाडू आहेत ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा बाळगून आहात? कारण 4-4 षटकांचा सामना आहे. बऱ्याचदा सगळ्यांना बॅटिंग येत नसते किंवा गोलंदाजी मिळत नसते. तर काही प्रमुख खेळाडू ज्यांची नावं तुम्ही घेऊ इच्छिता? आता पूर्ण संघ तर यंगच आहे आपला, त्यामुळे आम्ही सर्व संघांकडून अपेक्षा आहे मला. स्पर्धेविषयी काय वाटतं, काय सांगाल? हा चषक तर दरवर्षी चांगलाच असतो. यावर्षीसुद्धा चांगला आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट. क्षेत्रक्षण त्यांनी घेतलेले, आपको पहले बल्लेबाजी दी गई है, कैसे देखते हैं बैटिंग साइड आपकी? आपको लगता है कि मजबूत है? हाँ बिल्कुल, हमारी बैटिंग साइड का जो कोर है वो बहुत मजबूत है, तो एक अच्छा स्कोर बनाएंगे और मैच अच्छा होगा इंशाल्लाह. थोड़ा सा इधर आइएगा. आपके अलावा आप किससे उम्मीद रख रहे हैं कि जो आपको एक अच्छा स्टार्ट दे सकते हैं और एक बड़ा टोटल बनाकर दे सकते हैं? बाजिल है, तौसीफ भाई है, दोनों से आज बहुत उम्मीद है. और इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. बहुत ही बढ़िया टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया है. हर साल जैसे कि बोला सामने वाले कैप्टन ने कि हर साल होता है, इस साल भी बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज़ किया है और आने वाले साल भी ऐसे ही टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ करें और PTC में
ऐसे ही अच्छे अच्छे टूर्नामेंट होंगे तो पीटीसी का क्रिकेट आगे जाएगा. निश्चित रूप से थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. तर टॉस झालेला आहे अँड न्यूज़ फ्रॉम द टॉस वी आर स्पोर्ट्स बादा ने वन द टॉस एंड दे हैव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. आइए चलते अब ऑन गोइंग मैच की तरफ. एक बार फिर से कमेंट्री बॉक्स से सुनते अजित पवार की मधुर आवाज़. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. एकावन्न धाबांचं टार्गेट आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर गोलंदाज तो देखील सज्ज झालाय. पूर्वार्धचा खेळ तो अगदी कंप्लीट झालाय. पुढील बॉल टाकण्यासाठी अगदी पाहू शकतात की तिकडे प्रथमेश पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी पाहू शकते समोरच्या बाजूने खेळलात तिकडे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतात बॉल रिटर्न करतायत. एक सिंगल धाव ती अगदी वेगाने कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धावेचा मानस तो अगदी अंगी बलकला जातो आणि ज्या पद्धतीने पाहू शकतात ना की तिकडे डावाची सुरुवात करणं ती महत्त्वाची भूमिका असते कारण सुरुवात करणं अगदी पाहू शकतात या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती महत्त्वाचं असतं आणि ती सुरुवात झाली. अकाउंट ओपन झाले. धावसंख्या 1 आकड्यावरती पोहोचली गेली. पुढील बॉल यावेळेस समोरच्या बाजूने फटका आहे पॉवरफुल बॉल लागेल सरळ बॉडी लाईनच्या बाहेर गोल. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. तगडा आलाय षटकार 6. संगी सालिक फलकावरती 7 आकड्यावरती पोहोचला गेला. 51 धाब्यांचं टार्गेट ते समोर सेट आहे आणि त्यामध्ये 7 धावा बनवल्या गेल्यात. बॉलिंग मार्कवरती अगदी पाहू शकतात गोलंदाज प्रथमेश आहेत. दुसऱ्या बाजूने अगदी पाहू शकतात अर्शलम आणि त्याच्या विपक्षात अगदी पाहत आहेत शामिल आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ या दोन बॅटरला करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप ती बिल्ड करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये अगदी पाहू शकतात 12 ते 15 धावा तुम्हाला एक्झिक्यूट कराव्या लागतील आणि त्यामध्ये अगदी पाहू शकतात ना की बेनिफिट असतं पहिल्या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी कारण मार्जिन ऑफ इरर अगदी पाहू शकतात गोलंदाजासाठी ते खूप कमी असतं आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की तुम्हाला प्रत्येक बॉलवरती मोठे फटके एक्झिक्यूट करण्यासाठी अगदी मुभा असते. P1चं षटक आहे. पहिलं मेंडेटिव्ह पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पाहू शकतात की पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करावी लागेल. निलेशजी कतोडे यांच्याकडून बाहेर जे प्रेक्षक झेड घेतील त्यांसाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राईज ते असणार आहे. ही संधी आहे प्रेक्षकांसाठी या स्पर्धेकरिता. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा आहे वेगवान बॉल अगदी पाहू शकतात पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स तो प्राप्त केला आणि प्राप्त करत असताना थेट विकेट किपरच्या दास्तानामध्ये निघून गेला. नाकावरती पुंकर आणि कानामध्ये शिट्टी वाजवत बॉल निघून गेला सरळ थेट विकेट किपरच्या दास्तानामध्ये. एक चांगला बॉल तो कंप्लीट झाला आहे. कमबॅक करणं इथे गरज आहे आणि तो कमबॅक अगदी पाहू शकतात गोलंदाजाच्या माध्यमातून तो केला गेला आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू अगदी पाहू शकतात आपल्याला तो पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आहे. धावसंख्या 6 एक फलकावरती 7 आकड्यावरती तो पोचला गेला आहे. आता अगदी पाहू शकतात की पावलांमध्ये थोडीशी गडबड झाली आणि कुठलंही पाऊल चुकीचं उचलण्याऐवजी ते न उचललेलं हे योग्य आहे आणि त्याचमुळे गोलंदाज रिटर्न आलेत. पुढील बॉल टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा ते सज्ज होत आहेत. शामिल यावेळेस अगदी पाहू शकतात बॅट शेष लागली. बॉल जर पाहिलं तर फाईन स्लिपमध्ये आहे अगदी त्याला टिपलंय आणि अगदी पाहत आहेत की पहिल्या विकेटचं बदल झालंय. फर्स्ट विकेट डाऊन इयर बाद आऊट. जबरदस्त चेंडू अगदी पाहू शकतात बाहेरच्या बाजूने टाकला. हरकत करणारा बॉल आणि त्या हरकत करणाऱ्या बॉलवरती आता तिकडे बरकत मिळाली आहे. विकेटचं बदल झालंय. अगदी फर्स्ट विकेट तो लॉस झाला आणि धावसंख्येचा 7 आकड्यावरती पोहोचला गेला. दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर गोलंदाज अगदी पाहू शकतात की प्रथमेशचा खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट आला त्यानंतर पाहू शकतात की थोडासा दबाव तो बॅटरवरती आला आणि चौथ्या बॉलवरती विकेटचं बदल झालंय. प्रथमेशने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या P1ची षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली होती आणि ती जबाबदारी अगदी योग्यतेनं त्यांनी पार पाडावी अशी आशा बाळगली गेली आहे. यावेळी समोरच्या बाजूने इनटू गॅपने खेळण्याचा मानस तो फटका देखील फसला. थोडीशी पंबलिंग आणि त्याचंच रूपांतर झालंय सिंगल धावेने. अगदी वेगानं एक सिंगल धाव
अगदी चोरटी धाव ती कंप्लीट झाली आहे. 5व्या बॉलवरती एक सिंगल धाव ती अधोरेखित करत असताना धावसंख्येचा आलेख 1 ने पुढे सरकलाय. धावा पोहोचल्या फलकावरती 8 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती एखादा चांगला स्ट्रोक आला ना तर धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकते. अन्यथा अगदी पाहू शकतात की गोलंदाजीचं वर्चस्व या पहिल्या षटकामध्ये ते राहिलं गेलंय. एक षटकार ठोकल्यानंतर देखील चांगल्या पद्धतीचा कमबॅक मागील 4 चेंडूवरती अगदी पाहू शकतात या गोलंदाजाच्या माध्यमातून तो पहिला मिळतोय. शेवटचा बॉल यावेळेस बॅट शेष लागली. धाव घेण्याचा मानस तो अंगलट येऊ शकतो. येस डेफिनेटली अगदी पाहू शकतात तिकडे डायरेक्ट हिट ती केली गेली. एक सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती कन्वर्ट झाली. एका षटकाचा खेळ तो कंप्लीट होत असताना धावसंख्येचा आलेख फलकावरती पोहोचला गेला आहे 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1चा खेळ तो कंप्लीट झाला आहे. धावसंख्या 9-1. नऊ धावा जोडल्यात फलकावरती. चला कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ तो खर्च करू नका. लगेच नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज करायचा आहे. वेलकम बॅक. श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्फूर्ती चषक 2026 रणसंग्राम अगदी पाहू शकतात. आणि आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये मॅच क्रमांक 2चा खेळ अगदी पाहू शकतात. JBN राहूर त्यांच्या विपक्षात D11 भोकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ तो कंप्लीट झाला. 50 धावा त्या फलकावरती ठोकल्यात. 51 धावांचा पाठलाग तो करत असताना अगदी पाहू शकतात हा संघ मैदानामध्ये उतरला गेला आहे. JBN राहुल संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण D11 भोकरी संघाने तब्बली 50 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि 51 धावांचा पाठलाग तो आता करायचा आहे. त्यामध्ये पहिलं षटक ते कंप्लीट झालं. त्यामध्ये 9 धावा पहिल्या षटकामध्ये एका विकेटच्या पतनानंतर त्या खर्च केल्यात. देवेश आलेत. दिवेशचा पहिलाच बॉल समोरच्या बाजूने उडवला गेलाय. तो फटका देखील फसला. व्हेरी फर्स्ट बॉल. आता इकडे दुसरा विकेट मिळतोय. दुसरा विकेटचं पतन झालंय. बॅटर बाद आउट. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल झालं आणि अगदी पाहू शकतात की गोलंदाजी करणाऱ्या टीमची सुरुवात ती सुरेख पद्धतीची झाली आहे. कारण ज्या पद्धतीचं षटक प्रथमेशने हाताळलं त्यामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केला. एक विकेट ती बाद केली. एक षटकार ठोकला जरूर परंतु चांगल्या पद्धतीचा कमबॅक त्याच्या माध्यमातून त्या मागील 4 चेंडूवरती राहिला गेला. आणि त्यानंतर पाहू शकतात की तिकडे देवेश आलेत आणि त्यांच्याच पहिल्याच बॉलवरती अगदी पाहू शकतात की अर्सलामने याचा विकेटचं पतन जे झालंय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. अब्दुल रहमान अगदी पाहू शकतात तो दाखल झालाय. 55ची जर्सी त्याने परिधान केली आणि एक मजबूत शरीरयष्टी असलेला हा खेळाडू मैदानामध्ये अगदी पाहू शकतात. आणि त्याच्यावरती या मॅचचा दारोमदार असेल. त्याच्यावरती या मॅचची जबाबदारी असेल. ती जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल झालं आणि इथनं अगदी पाहू शकतात की अब्दुल आलेत. अब्दुलचा पहिला बॉल खेळण्यासाठी अगदी पाहू शकतात की त्याच्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे. दुसऱ्या बाजूने अगदी पाहू शकतात देवेश आहेत. आता दोन खेळाडूंमधील हे बॅटल ही जुगलबंदी आपल्याला पाहायची आहे. बॉल क्रमांक 2 साठी अगदी पाहत आहेत तिकडे देवेश सज्ज झालेत. पुढील बॉल देवेश. यावेळेस अगदी पाहू शकतात गतीने बीट केलं गेलं. बॅट आधीच फिरले आणि त्यानंतर बॉल लेट आला गेलाय आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की तिकडे अब्दुल हा बॅटर बीट झाला पहिलाच बॉल खेळत असताना. एक चेंडूचा खेळ त्यावरती विकेट आली. त्यानंतर अब्दुलचा हा दुसरा बॉल आणि त्याने देखील अगदी बीट केलाय. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र अगदी पाहू शकतात तो आपल्याला पाहायला मिळतोय. धावा एक्झिक्यूट एकवटणं ते इथनं महत्त्वाची भूमिका असणार आहे. JBN राहूर संघाला आणि धावा एक्झिक्यूट कराव्या लागतील. एकवटाव्या लागतील आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटनं मैदानाच्यामध्ये इथनं या 4 चेंडूंवरती तुम्हाला 2 ते 3 मोठे स्ट्रोक ते एक्झिक्यूट करावे लागतील. पुढील बॉल. यावेळेस आडवा बाटणे गेल्याचा मानस आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच ते आमच्या समवेत जॉईंट होत आहेत. व्हाईटचा सिग्नल तो त्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. एक अतिरिक्त धावती फलकावरती जॉईंट झाले आणि एक धाबेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या आता डबल फिगर दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 10 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी बोर्ड अगदी पाहू शकतात 10 धावा फलकावरती जोडल्या. 2 विकेटच्या पतनानंतर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी डेफिनेटली केली जाते. परंतु एक अतिरिक्त चेंडू आणि त्यामध्ये अगदी पाहू शकतात की धावसंख्येत वाढ होत झाली आहे. धावसंख्या आता वाढली गेली आहे. धावसंख्येत 10 आकड्यावरती ती पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. अब्दुलचा हा खेळ अगदी आपण अनुभवू शकतात. पुढील बॉल. यावेळेस समोरच्या बाजूने खेळलेत अगदी पाहू शकतात एक सिंगल धावती फलकावरती जॉईंट डेफिनेटली होणार.
सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्याचा मानस नाही, कारण क्षेत्ररक्षण त्या चूक झालंय. बॉलला फील्ड केलं, बॉल फील्ड करत असताना रिटर्न केला. वाईडी शिकाऊ कॉर्नर रिझर्वमध्ये अगदी पाहू शकतात तो क्षेत्ररक्षण वेगाने आला, डीप पण अगदी पाहू शकतात आणि बॉलला फील्ड केलं, बॉल रिटर्न केला आणि त्यामुळे एक सिंगल धाव त्यावरती स्टॉप केलंय. सिंगल धाबेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या 11 आकड्यावरती पोहोचली गेली. षटकातील 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ देवेश या गोलंदाजाला तो कंप्लीट करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे रनचेसमध्ये आणि त्यामध्ये थोडेसे स्ट्रगल करतायत बॅटर. पुढील बॉल यावेळेस आउटसाईड डी लेग स्टंप आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की बॉल अगदी बाहेर राहिला आणि पंचाचा सिग्नल आला, इट्स वाईट बॉल आला आणि त्याचमुळे धाबांचा वेग आता वाढेल. धावसंख्या 1 वाढली गेली. फलकावरती पोहोचल्यात धाबा 12 आकड्यावरती. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी अटॅक तो चांगल्या पद्धतीचा आहे, परंतु वाईट चेंडू सातत्याने टाकले जात आहेत. लगातारचे 2 आलेत वाईट आणि त्याचमुळे धाबांचा वेग आता 2 वाढला गेलाय. पुढील बॉल देवेश. यावेळेस समोरच्या बाजूने क्लासिक स्ट्रोकची निवड बॅटच्या रॅडरमध्ये आलाय आणि टक्क नसाबाज झालाय. फेसबुक कमेंटनुसार म्हणायचं झालं तर क बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. सोपच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि त्यानंतर त्याने फेकून दिले सरळ सीमारेषा पार. दाउंडी ग्राउंडला क्लिअर केलं. 6 धाबेचा टोला. यावेळेस वन्स अगेन चांगला बॉल एक सुरेख बॉल अगदी पाहू शकतात. काय अफलातून चेंडू टाकलाय. अगदी जर पाहिलं तर बंदिस्त लाईन अगदी जडमध्ये होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बिहाइंड विकेट बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातखंडामध्ये एक डॉट चेंडू आलाय. षटकातील आतापर्यंत एकदे गोलंदाजाने अगदी पाहू शकतात ना की तिकडे 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि धावसंख्या चाल एक फलकावरती पोहोचला गेला तब्बल 18 आकड्यावरती. 18 धाबा जोडल्या. शेवटचा स्लॉक चेंडू आहे. समोरच्या बाजूने शोहेब तो आहे सज्ज. यावेळेस आणखी एक चांगला बॉल कंबरेच्या खालनं बॉल निघून गेला. बॅटच्या राडारपासून थोडासा दूर राहायला गेलाय. अगदी पाहू शकतात शेवटचा बॉल तो कंप्लीट झालाय. सुरेख 2 षटकांचा खेळ अद्याप होत असताना धावसंख्या चाल एक फलकावरती पोहोचला गेलाय तब्बल 18 आकड्यावरती आणि परिस्थिती विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. 18ला 2. वेलकम बॅक. श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2026चा रणसंग्राम पाहत आहेत. इक्विशन इथनं आता प्रत्येक बॉलवरती बदलणार. 12 मध्ये अगदी पाहू शकतात 33 धाब्याची गरज आहे. प्रति षटक अगदी पाहू शकतात तुम्हाला अगदी पाहत आहेत 16.50 ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल आणि त्या इंटेन्शन तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक ती खेचावेच लागतील आणि त्या इंटेन्शन मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. अब्दुल आहेत त्याच्या साथीनं शोहेब यांच्यातील पार्टनरशिप ती योग्यतेने झाली आहे. अजूनही पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पॅरामीटरची इमारत आहे प्रत्येक षटकामध्ये इथे उंचावावी लागेलच, कारण 2 षटकाचा विचार करायचा गेला तर तिकडे 9च्या सरासरीने धाबा जोडल्या गेल्यात आणि त्याचमुळे धाबाचा वेग आता 18 आकड्यावरती पोहोचला गेलाय. पहिलाच बॉल अगदी पाहू शकतात सबमरीन बॉल पाहायला मिळाला. मनगटाचा व्यवस्थित उपयोग तिकडे बीट झालेत क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे एक सिंगल धावती फलकावरती जॉईंट झाले. शोहेब आता स्ट्रायकिंग एंडकडे येतील. एक सिंगल धाबेच्या जोरावरती पाहू शकतात तिकडे स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. प्रत्येक षटकामध्ये अगदी पाहू शकतात की तुम्हाला 16ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती इक्वेशन आता या मैदानाच्या आतमध्ये तो बदलणार आणि ते डेफिनेटली आपण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला सांगणार. 32 धाब्याची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ तो शिल्लक आहे. त्यातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या बाजूने पुन्हा एकदा फटका प्रॉपरली सजवला गेला आहे. अगदी बॉल निघून गेलाय ओव्हर दी लॉंग ऑफ सीमा रेषा पार. क्वालिटी ब्रँडेड तगडा प्रहार. बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. (25) लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी बोर्ड. अगदी पाहू शकतात 25 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 26 धाब्याची गरज आहे आणि काय जबरदस्त टोले जेंग फटकेबाजी ही त्याने पसंत केली आणि त्याचमुळे धाबांचा वेग आता वाढला गेलाय. सोहेबच्या बॅटच्या राडारमध्ये चेंडू आले तर ते मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली थांबत नाहीयेत. पुन्हा एकदा सोहेब त्याच्या विपक्षात अगदी पाहू शकतात आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल
यावेळी सोहेबने बॉल उडवला गेला, हा फटका बसलाय. मॅचची गोल्डन विकेट आहे. अर्थातच सोहेब हा बॅटर देखील बाद झालाय. महत्वाच्या कुशन मोमेंटला सोहेब बाद आउट. अगदी पाहू शकते तिकडे खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला आणि या मॅचची गोल्डन विकेट अर्थात शोहेब याला बाद केलं गेलं. आयुष्यात तुम्ही किती पावसाला पाहिले या गोष्टीला महत्त्व नाही, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवताय आणि त्यातून कशी वाट काढताय या गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं जात आहे. आणि अगदी पाहू शकते तिकडे आर्यनने खूप चांगल्या पद्धतीची वाट काढली आपल्या संघासाठी विजयाची प्राप्ती करून देण्यासाठी. खूप चांगला बॉल त्याने डिलिव्हर केला आणि त्या बॉलवरती पाहू शकते ती बॅटची आउटर रेष लागली आणि बॉल जर पाहिला तर तो हवेमध्ये गेला आणि एक चांगला कॅच तो कॅरी केला. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या साल एक तो 25 आकड्यावरती पोहोचला गेलाय. आणखी एक चांगला बॉल तो पाहायला मिळतो आणि अगदी पाहू शकतात की बॉल निघून जातोय सरळ. एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली. आता दुसऱ्या धावेसाठी येण्याचा मानस नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. फाईन लेगच्या रिझर्व्हमध्ये बॉलला स्टॉप केलं, बॉल रिटर्न केला आणि त्यानंतर पाहू शकतात की धावसंख्या अगदी 1ने वाढली गेली फलकावरती. 26 आकड्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि चांगल्या पद्धतीची स्पर्धा ऑर्गनाईज करत असतानाच्या स्पर्धेत हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये मॅच क्रमांक 2चा खेळ तो आपण अनुभवू शकतात. पुढील बॉल यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय आणि रिशमध्ये आलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीयेत. निघून गेला सरळ दूर सीमारेषा पार. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स इज द रिअल आउट ऑफ द पार्क. बॉल षटकामध्ये तब्दील. 6 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 32 आकड्यावरती पोहोचल्या गेल्यात. 19 धावेची गरज आहे आणि काय मॅच रंगली आहे. मॅच अगदी बनली गेली आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची खेळ तो पाहायला मिळतोय. यावेळेस साडेबाबा 8 इंटू द गॅप खेळण्याचा मानस. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल निघून गेला सरळ. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन दिलंय. मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोपचा हा दर्जेदार क्वालिटी ब्रँड स्टोक. चौकार 4. तीन षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या साल एक फलकावरती पोहोचला गेला. तब्बली 36 आकड्यावरती येतात. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बली 15 धाब्याची गरज आहे. 6 मध्ये 15 धाबा बनवायच्या आहेत. अर्धी पावशिकत्यात थोडासा दबाव दोन्ही संघाकडे असणार आहे. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करे तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार. वक्त को हालत को मरम बनाना सीख ले. हरना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मॅच को बनाना सीख ले. अगदी पाहू शकतात की तिकडे 6 मध्ये 15 धाब्याची गरज आहे. 15 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील. गोलंदाजाचं वर्चस्व राहते की सहजतेने या मॅचमध्ये अगदी पाहू शकतात रन चेस तो केला जाईल. सामना दोन्ही बाजूनी समांतर स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती या मॅचचा रिझल्ट तो अगदी पाहायला मिळणार. 2 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची कामगिरी तिकडे गोलंदाजाने केली तर मॅचमध्ये सहजतेने विजयाची प्राप्ती ती अगदी करू शकतात. 6 चेंडू 15 धाब्याची गरज आहे. दिनेश आता येथील स्ट्रायकिंग एंडकडे. दुसऱ्या बाजूने अब्दुल आहेत ज्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आणि एक चौकार तो ठोकला गेलाय. बॉलिंग मार्कमध्ये नवीन गोलंदाज हरीश आलेत आणि हरीशवरती अगदी पाहू शकतात की या मॅचची जबाबदारी आहे. महत्त्वाचा षटक आहे. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचे षटक असं म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये स्लॉक षटकामध्ये अगदी पाहू शकतात तिकडे हरीश आलेत. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवरती थेट ही स्पर्धा यूट्यूबच्या वाहिनीवरती टेलिकास्ट केली जाते. खूप चांगल्या पद्धतीचं लाईव्ह नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल पुल्लर लेनचा चेंडू चूक झाली आहे. गेस डेफिनेटली अगदी पाहू शकतात की या चुकीचं भुगतान करावं लागेल आणि पंच देखील सांगतात की इट्स अ बीमर बॉल. हा बीमर आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात की नो प्लस एक सिंगल. धावसंख्या 2ने वाढली गेली आणि फलकावरती धाबा पोचल्यात अगदी 38 आकड्यावरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये अगदी पाहू शकतात की 13 धाब्याची गरज आहे. अगदी पाहू शकतात की प्रीटचे सिग्नल ते देखील जारी असतील. आता इथनं ही चूक केली आणि त्या चुकीचं भुगतान डेफिनेटली करावं लागेल. श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2026 हा रणसंग्राम हा महासंग्राम ठरलाय सुपर हिट. पुढील चेंडू असणारे अब्दुल साडी फ्री हिट आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाते हे पाहूयात. कारण मुभा असते मोठे स्ट्रोक खेळण्याची, कारण धावचीच्या स्वरूपाने फक्त एकमेव विकेट मिळू शकते आणि त्यासाठी अगदी पाहू शकतात की तिकडे अब्दुल आहेत. हात खोलले जातील का हा एक प्रश्नचिन्ह आहे.
यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय, फ्लिक ऑफ द रिचचा फटका पॉवरफुल आहे. अब्दुलच्या बॅटच्या रिशमध्ये आलाय, तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीयेत, निघून गेला दर सरळ दूर सीमारेषा पार. अब्दुल नावाचा जप करीत बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. पाच चेंडू 7 धावेची गरज आहे. अब्दुलच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत आहेत आणि ते बाहेर जात आहेत. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय, अगदी पाहू शकतात की एक सिंगल धाबेचा मानस तो अंगी बाळगला आणि एकच धाव एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागलं आणि सिंगल धाबेच्या जोरावरती धावसंख्या साल एक सिंगलने वाढला गेलाय. धाबा फलकावरती पोहोचल्या तब्बल 45 आकडावरती. 6 धाब्याची गरज आहे. षटकातील 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि 4 मध्ये 6 धाबा त्या बनवायच्या आहेत. एका बाजूने JBN राहुल त्यांच्या विपक्षामध्ये D11 भोकरी संघ अगदी पाहू शकतात जो गोलंदाजीची मुभा अगदी पाहू शकतात दारुमदार सांभाळला गेलाय. हरीश आहेत बॉलिंग मार्कवरती, आपटून टाकल्या चेंडूवरती अगदी पाहू शकते बॅटची यश लागली. पुण्याची एकदा एक सिंगल धावीतनं कमबॅक केला जाईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण क्रिकेटमध्ये कुठलंही क्रिकेट ते आपण भाकीत करू शकत नाही आणि इथनं या 3 चेंडूंवरती कमबॅक केला जाईल का, कारण धाबा तुम्हाला त्या बनवायच्या आहेत 5 आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 5 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा एक मुख्य नियम आहे आणि त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. 5 धाबा बनवायचे आहेत. पुढील बॉल यावेळेस अगदी बीट केलं गेलं. एक चांगला बॉल आता महत्त्वाच्या कुशल मोमेंटला अगदी धोका झालाय. मिस्टर अब्दुल हा बॅटर देखील बाद झाला. विकेटचं बदन, बॅटर आउट बाद. का हा प्रश्नचिन्ह आहे, कारण अब्दुल ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश करत होता, चांगल्या पद्धतीचे फटके तो एक्झिक्यूट करत होता, परंतु तिकडे एक सिंगल धाव घेतली आणि ती देखील कंप्लीट झाली नाही आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की या मॅचची गोल्डन विकेट अब्दुल हा बॅटर देखील बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ या गोलंदाजाने तो अगदी कंप्लीट तो केला आणि आता 2 मध्ये बनवायचे आहेत 5. इथनं एक डॉट चेंडू आला तर मॅच मध्ये अगदी पाहू शकते की प्रचंड स्पेशल JBN राहुल संघावरती येऊ शकतो. इथनं एखाद्या या बॉलवरती एखादा चांगला मॅसिव्ह हिट आला तर या मॅचमध्ये सहजतेने विजयाची प्राप्ती अगदी पाहू शकतात तिकडे JBN राहुल संघ करू शकतोय. मॅचचं चित्र कुठल्या संघाच्या बाजूने जाणार हे देखील पाहायचे. कुठला तरी एकच संघ तो विजयी होणार, कारण नाण्याची एकच बाजू ही क्रिकेटच्या टेनिस बॉल पटलावरती ती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक काही 5 धाब्याची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हरीश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. अंजल अगदी पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून तो खेळला जाईल. बॉलिंग मार्कवरती हरीशच्या विपक्षामध्ये हा बॅटर अगदी पाहू शकतात. पुढील बॉल या मॉलवरती या मॅचचा रिझल्ट हा दबाव आहे. हा स्पेशल अगदी पाहू शकतात. 2 मध्ये 5 बनवायचे आहेत आणि हा स्पेशल जर कुकरमध्ये आला ना तर शिट्टी वाजते आणि हा स्पेशल मैदानात आला तर खेळाडूची तारांबळ उडती आहे आणि तेच अगदी पाहू शकतात तिकडे पाहिलं मी ते 2 मध्ये 5 त्या बनवायच्या आहेत. 360 असलेलं मैदानाच्या चारही बाजूने अगदी पाहू शकते तुम्ही बॅटिंग ती करू शकते आणि त्याचमुळे बॅटरला अगदी बेनिफिट असतं. तुम्ही बॅटच्या रिचमध्ये चेंडू आला तर त्यामध्ये धाबा डेफिनेटली एक्झिक्यूट करू शकतात. लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षात अगदी पाहू शकतात तिकडे हरीश आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलसाठी ते सज्ज झालेत. अगदी पुनश्च एकदा अगदी पाहू शकतात की ते बीट होत आहेत. सातत्याने अगदी पाहू शकतात बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचं आहे. अतिरिक्त वेळ तो खर्च करायचा नाही. लगेचच 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो कंप्लीट करायचा आहे. चांगल्या पद्धतीची स्पर्धा अगदी आपण पाहू शकतो. 2 मध्ये 5 धाबा त्या बनवल्या जातील की धाबा डिपेंड केल्या जातील हे देखील पाहायचे. प्रत्येक बॉलवरती पाहू शकते तिकडे व्हेरिएशन ते आजमावलं जाते आणि त्याचमुळे आता इकडे मॅच बदलली गेली. प्रेक्षणीय मॅच ती डेफिनेटली पाहायला मिळते. हरीश पुढील बॉल यावेळेस चांगला बॉल परंतु त्यावरती फटका देखील चूक केला आणि बॉल निघून चालला सरळ सीमारेषा पार. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन दिलंय. बॉल चौकारामध्ये तब्दील झालाय. 4 ची गरज आहे. हे रन चेस ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की
इथनं मॅच बनू शकते का, कारण एका चेंडूवरती 6 धावा बनवणं ते टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सोपं असतं, परंतु एका चेंडूकडे अगदी पाहू शकता तिकडे एक सिंगल धाव बनवणं थोडंसं कठीण असतं, परंतु एक सिंगल धाव ती कशा पद्धतीने बनवलं जाईल. मॅच बनली गेली, मॅच अगदी पाहू शकतात ती बनवण्याचं काम बॅटर्सच्या माध्यमातून ते पाहायला मिळते आणि त्याचमुळे पाहू शकतात की एक चेंडूकडे एक धाब्याची गरज आहे. एका बाजूने पाहू शकतात JBN राहुल, त्यांच्या विपक्षामध्ये D11 भोकरी संघ अगदी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल यावेळेस प्लॅन मिस, अगदी पाहू शकतात तिकडे मॅचमध्ये अगदी सहजतेने विजयाची प्राप्ती ती झाली आहे. एक विध्वंसक मॅच ती पाहायला मिळते आणि अगदी पाहू शकतात हा जल्लोष हा जोश अगदी पाहत आहेत आपल्याला या संघाच्या माध्यमातून. D11 भोकरी संघाने मॅचमध्ये सहजतेने विजयाची प्राप्ती केली आणि एक सिंगल धाब्याची गरज असताना अगदी पाहू शकतात तिथे निस्तारभूत करून टाकलं गेले अर्थातच JBN राहुल संघाला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचे. नेक्स्ट मॅच ती अगदी पाहू शकता धावतं समालोचन घेऊन येण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. अर्थातच कॉम्बॉक्समध्ये अडकाचा फेरबदल करतोय. कॉम्बॉक्समध्ये याच विभागातील एक बुलंद आवाज अजयची गरज सर. ओर टू कॉम्बॉक्स. तर डेफिनेटली या मॅचमध्ये अगदी पाहू शकते धावांचा डोंगर तो अंतिम क्षणाला कमी होता आणि तो उभा करण्यामध्ये एका व्यक्तीचा खूप मोलाचा वाटा राहिला या मॅचमध्ये आणि तोच विकेटरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विके आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब आपल्याला वितरित केलं जाईल ते कलेक्ट करायचं आहे. थँक्यू सो मच अजित पवार. काय सामना रंगला, दोन्ही संघांनी क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. जरूर क्रिकेट हे एकच संघ जिंकत असतो, परंतु खूप चांगला प्रयत्न होता JBN राहुल टीमचा देखील. हार्ड लक आणि विजयी संघाचं अभिनंदन. D11 भोकरी सामनावीर खेळाडू ठरलेला आहे विकी. सामनावीराचा पुरस्कार व्यासपीठावर दिला जाईल. आकर्षक ट्रॉफी आहे सन्माननीय शुद्धोदन अशोक जाधव साहेबांच्या माध्यमातून. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत डोहळे. हेल एनर्जी ड्रिंक आपण देतोय संजयजी पडवळ यांच्या सौजन्याने. प्रोप्रायटर प्रभास इलेक्ट्रिकल्स अँड एंटरप्राइजेस तसेच स्वीट बॉक्स पवन मधुकर कदम उद्योगपती भोकरी यांच्या माध्यमातून. या तिन्ही दात्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आता पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचे पुरस्कार वितरित करूयात. गणेशजी पडवळ, अरुणजी गोरले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. दमदार फलंदाजी विकीची पाहायला मिळाली या मॅचमध्ये. तदनंतर योगेशजी गोरले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचं आहे. योगेश दादा गोरले स्वीट बॉक्स आपण द्या. योगेश दादांच्या शुभ हस्ते आपण हेल्थ एनर्जी ड्रिंक देत आहोत आणि तदनंतर यस अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स